हॉटेलमध्ये मिळतं तसं परफेक्ट ज्युसी आणि चमचमीत चिली पनीर आता घरच्या घरी कसं बनवायचं तेही अगदी सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, व्हिडिओला एक कमेंट नक्की करा. नमस्कार, दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय हॉटेलसारखं चिली पनीर. तर त्यासाठी इथे पनीर घेतलेलं आहे, केचप, शेजवान सॉस, काळी मिरपूड, मीठ, कांदा, आल्याचे तुकडे, लसूणचे काप, मिरची, शिमला मिरची आहे, सोया सॉस, रेड चिली सॉस आणि कॉर्नफ्लॉर एवढं आपल्याकडे साहित्य आहे. सगळ्यात अगोदर हे पनीर धुवून घ्यायचं आहे, त्यानंतर याचे काप करून घ्यायचे आहेत. आता याचे मी अशा पद्धतीने काप करून घेते आणि इथे बघू शकता एकदम मोठे मोठे मी याचे काप ठेवणार आहे. अगदीच छोटेसुद्धा करायचे नाही, तर याचे मी फक्त 2 भाग करून घेणार आहे. अशाच पद्धतीने इतर राहिलेले सुद्धा आपण याचे काप करून घेणार आहोत. तर आता यावरती आपल्याला कॉर्नफ्लॉर घालून घ्यायचं आहे. थोडंसं हाताने मी यावरती भुरभरून घेत आहे आणि त्यानंतर हे आपल्याला असं खालीवर करून घ्यायचं आहे, टॉस करायचे अशा पद्धतीने. आणि एक सिक्रेट टिप ती म्हणजे आपण यावरती पाण्याचा एक शिंपडा देणार आहोत. पाणी हलकं असं शिंपडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर याला आपण दुसरा कोट करून घेणार आहोत. याच्यामुळे काय होणार ना, ते आपले जे पनीर आहे ते खूप असे क्रंची होतील, कुरकुरीत असे लागतील खाताने. तर त्यामुळे आपल्याला हे या पद्धतीने करून घ्यायचं आहे. तेल दाखवायचं राहिलं होतं, तर कढईमध्ये तेल ओतून घ्यायचं आहे आणि हे गरम करून घ्यायचं आहे. मस्त कडकडीत असं गरम झालं की त्यानंतर पनीरचे यामध्ये तुकडे सोडून घ्यायचे आहेत आणि सर्व तुकडे आपल्याला ना गोल्डन रंगावरती हे फ्राय करून घ्यायचे आहेत. दोन्हीही बाजूने हे फ्राय करायचे आहेत. यामध्ये 2 सॉस मी घेतलेले आहेत, रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस. आता हे व्यवस्थित असं दोन्हीही बाजूने आपले पनीर फ्राय झालेले आहेत, काढून घ्यायचे आहेत आणि इतर राहिलेले सुद्धा गोल्डन ब्राऊन रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहेत. खूप असे क्रिस्पी होतात यामुळे. हे काढून घ्यायचं आहे आणि आता 1 चमचाभर तेल शिल्लक ठेवलेलं आहे. सगळ्यात अगोदर यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे. हलकासा लसूण परतायचा, त्यानंतर आल्याचे तुकडे देखील यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. जास्त काही आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावरती हे करायचं नाही, हलकं असं आपल्याला हे करून घ्यायचं आहे. शिमला मिरची ओतून घ्यायची आहे, ती सुद्धा मिक्स केली की त्यानंतर लगेचच यामध्ये कांदा घालून घेणार आहोत. आता कांदा सुद्धा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. हिरवी मिरची आणि हे आपल्याला जास्त काही भाजायचं नाही. यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते. शेजवान सॉस, केचप, सोया सॉस हे दोन्हीही सॉस आपण ओतून घेत आहोत. मिक्स करायचं आहे. कॉर्नफ्लॉवरचे आपल्याला स्लरी करून घ्यायची आहे. पाणी ॲड करायचे आणि त्यानंतर गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित याची स्लरी बनवून घ्यायची आहे. आता ही स्लरी यामध्ये सोडून घ्यायची आहे आणि एकदा मिक्स करायचे. पटकन असं मिक्स केलं की त्यानंतर हे फ्राय केलेलं पनीर यामध्ये सोडून घ्यायचं आहे. खूप क्रिस्पी असं आपलं हे पनीर फ्राय झालेलं आहे. अगदी क्रंची असं लागणार आहे हे खायला. आणि मस्तपैकी आता हे हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. माझ्याकडे कांद्याची पात नव्हती म्हणून यामध्ये मी कांद्याची पात नाही घातलेली. आता इथे मिरीपूड आहे, तर ती सुद्धा सोडून घ्यायची आहे. सगळ्यात शेवटी मी यामध्ये मिरपूड ॲड केलेली आहे. आता ही मिक्स करायची, गॅस बंद करायचा आहे आणि गरमागरम रेस्टॉरंट स्टाईल आपलं चिली पनीर इथे तयार झालेलं आहे. सर्व करायचं आहे आणि गरमागरम हे असंच एन्जॉय करायचं आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा ट्राय करा. आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा
आणि हो, तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहात तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. एवढ्या छान छान रेसिपी आहेत तुमच्यासाठी, मी एवढी मेहनत घेते आहे तर सबस्क्राईब करायला तर काहीच हरकत नाही. सबस्क्राईब करा हो मंडळी, नक्की सबस्क्राईब करा. आणि अशाच आपण छान पारंपरिक नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज मेजवानी हे चॅनल जाऊन नक्की सबस्क्राईब करा. मुलांना हे खूप आवडतं तर मुलांसाठी एकदा घरी नक्की बनवा. आपल्या या पद्धतीने करून बघा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.